नमस्कार. आता अवनी व्हॅन मिळणार 100% व्यवसाय भांडवलमधून. 0% डाऊन पेमेंट, 0% गॅरंटर म्हणजेच नो गॅरंटर, नो कोलॅटरल आणि सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्र शासनाच्या धोरणांतर्गत व्याज परतावा किंवा शासन अनुदान. अशा पद्धतीने ही अवनी लघु उद्योग मोबाईल व्हॅन योजना आम्ही परत एकदा तुमच्या ह्या महाराष्ट्रातील तरुण तरुणींना, ज्याला आपण बेरोजगार शब्द देण्यापेक्षा जे स्टार्टअप करणारे आहेत, जे होतकरू आहेत, ह्या तरुणांसाठी म्हणून 0% डाऊन पेमेंट, ही 0% डाऊन पेमेंटने ही व्हॅन कशी मिळेल हे सगळं सांगण्यासाठी मी आज तुमच्याकडे युट्यूबच्या माध्यमातून आलोय. मी अनिल फोंडेकर, अध्यक्ष मुंबई व्यापारी असोसिएशन आणि संपादक महाराष्ट्र रोजगार. आता प्रत्येक वेळी ते सांगण्यामध्ये अर्थ राहत नाही की रोजगार आणि स्वयंरोजगारासाठी आम्ही काम करतोय. रोजगार आणि स्वयंरोजगारासाठी महाराष्ट्रातील तरुण तरुणींच्या नोकऱ्या आणि व्यवसायासाठी, त्यांच्या उत्कर्षासाठी आम्ही काम करतोय. कारण आता बहुतांश लोकांना हे काम करत असताना त्यांचं सहकार्य मिळतच आहे आणि एक चांगल्या पद्धतीचा एक आनंद, एक समाधान प्राप्त होते. हे सांगायला मला खरंच आनंद वाटतो. जीवनामध्ये 2 प्लॅन केले पाहिजेत असं मला वाटतं, प्लॅन ए आणि प्लॅन बी. आणि मला असं वाटतं की गेल्या लॉकडाऊन वगैरे हे शब्द किंवा लॉकडाऊन किंवा टाळेबंदी किंवा म्हणजे हे जे काही 2-4 शब्द जे आले आहेत, सॅनिटायझेशन, त्याच्यानंतर अजून बरेच शब्द आहेत जे आपण कोरोना काळामध्ये सगळ्यांनीच ते ऐकलेत. म्हणजे एखादा अडाणी 1ली पास जरी असेल किंवा उच्च शिक्षित अगदी डॉक्टर इंजिनियर जरी असतील तरी प्रत्येकाला आता ते शब्द प्रत्येकाच्या घराघरात गेले. तर त्या गोष्टींचा बाऊ न करता मला असं वाटतं गेल्या लॉकडाऊन मध्ये आपण बऱ्याच काही गोष्टी शिकलो 2020 मध्ये, आणि 2021 मध्ये त्याच पद्धतीने लॉकडाऊन, पण अजून लॉकडाऊनची तेवढी झळ आपल्यापर्यंत पोहोचली नाही असं दिसायला लागलेलं आहे. पण गेल्या मार्च 23 पासून 23 मार्च 2020 ते साधारण नोव्हेंबर पर्यंत त्याची झळ होतीच. डिसेंबर जानेवारीला थोडं बहुत लोकांनी कामाला सुरुवात केली होती आणि परत जैसे ते आता मला वाटतं सुरुवात झाली. काय होतंय की 2016 नोटबंदी, 2017 जीएसटी, 2020 आणि 2021 मधली 2 वर्ष त्या जीएसटी आणि त्या नोटबंदीमुळे व्यापाऱ्यांना किंवा नोकरदारांना उठणार तेवढ्यात हा लॉकडाऊन झाला. परत सगळं ते ठप्प झालंय. आणि आता सध्या काय झालं की प्रत्येक जण आपापला स्टेटस जपण्यासाठी, खास करून आपण जर अगदीच म्हणजे जे हातावर पोट असणारी जी लोक आहेत, मी त्यांच्याबद्दल खरं तर बोलत नाही, त्यांना कुठे ना कुठेतरी महाराष्ट्र शासन मदत करत असतं किंवा मग केंद्र शासन मदत करत असतं. म्हणजे अगदीच कोणी स्वतःची जबाबदारी झटकून देते असं नाहीये. उच्चभ्रू लोकांचं तर म्हणजे ऑलरेडी त्यांची 7 पिढ्या जगतील एवढा त्यांच्याकडे पैसा पडलेला. मग तो काळा पैसा की गोरा पैसा या मला वादात जाऊ मी इच्छित नाही. राहिला प्रश्न मध्यमवर्गीय, मी कुठेही काही झालं की मध्यमवर्गीय लोकांना टार्गेट करायचं अशा पद्धतीने आपल्या भारतात तरी चालू आहे. गेल्या लॉकडाऊन मध्ये मला असं वाटतं 50 ते 60% लोकांच्या नोकऱ्याच गेल्या. ज्यांच्या कोणाच्या नोकऱ्या होत्या त्यांना 50% सॅलरी देऊन गप्प करण्यात आलं. म्हणजे त्यांना त्या कंपनीला त्या व्यक्तीची गरजच होती की ही व्यक्ती जर गेली तर आपल्या व्यवसायामध्ये परिणाम होईल, म्हणून बाबा चल तू थांब, पण बाबा माझी परिस्थिती असूनही मी मला द्यायचं नाही असं त्याने मनात ठरवलं आणि त्याने 50% सॅलरीवर काम करायला सांगितलं. आणि नाईलाजाने आपला सगळा मध्यमवर्गीय हा काम करत होता. सेम लाईक दॅट व्यावसायिकांचं पण तसंच झालं की जागेची भाडी कमी झाली नाहीत, कारण जो भाडे घेत होता मालक ते भाडं त्यांनी काही कमी केलं नाही. इलेक्ट्रिसिटी पहिल्यांदा ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी सांगितलं की आम्ही इलेक्ट्रिसिटी माफ करणार, मग नंतर घुमजाव केला आणि नंतर सांगितलं की नाही इलेक्ट्रिसिटी तुम्हाला भरायची आहे. अजूनपर्यंत ती सगळी टांगती तलवारच. त्यानंतर जीएसटी कोणी काही कमी केलेला नाहीये.
सगळ्यात महत्वाचं म्हणजे बँकांचे हप्ते, म्हणजे कोणी मायक्रो फायनान्स असतील, एनबीएफसी असतील, सेंट्रल बँका असतील किंवा मग कॉपरेटिव्ह बँका, कोणी 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 काहीच कमी केलं नाही. सो कम्प्लिटली ह्या मोहजाळात, लॉकडाऊनच्या मोहजाळामध्ये फसला गेला तो फक्त मध्यमवर्गीय आणि मध्यमवर्गीय. मध्यमवर्गीय मला असं वाटतं आता ही शिवीच झाली की काय, म्हणजे मी मध्यमवर्गीय म्हणून मी जन्माला आलो, ही माझी चूक झाली, हे माझे नशिबाचे भोग म्हणायचे, हे माझे ग्रह म्हणायचे, असंच काहीतरी असं घाणेरड व्यवहार चालू आहे माझ्या नशिबात, असं प्रत्येक मध्यमवर्गीय स्वतःला पोसून घेतो. तर मी परत अवनी व्हॅन बद्दल मी आता परत बोलू इच्छितो. थोडंसं सारांशच देईन. 12 नोव्हेंबर 2020 पहिल्या 11 व्हॅनचं उद्घाटन झालं. त्यातल्या काही मुंबईमध्ये आहेत, काही ठाण्यामध्ये आहेत, आणि त्या अगदी गुण्यागोविंदाने त्या व्हॅन्स चालू आहेत. मग काही फूड व्हॅन आहेत, काही फ्रूट अँड व्हेजिटेबल्स आहेत, काही ग्रॉसरी आहेत, काही गार्मेंट आहेत, काही नमकीन पदार्थाचे आहेत, असे वेगळे व्हॅन्स चालू आहेत. त्या 11 व्हॅन नंतर साधारण आता मुंबई आणि महाराष्ट्रात आपण बोलू तर जवळजवळ 35 व्हॅनची अजून भर झाली. मग 45 व्हॅन पर्यंत तरी आम्ही पोहोचलोय मग 4 ते 5 महिन्यामध्ये. आणि आमचा टार्गेट होता जवळजवळ 1500 ते 2000 व्हॅन या कम्प्लिटली महाराष्ट्रामध्ये व्हायलाच हव्यात. पण यासाठी महाराष्ट्र शासन जरी पॉझिटिव्ह असलं तरी बँका कितपत पॉझिटिव्ह होते ह्या साशंकता होत्या. म्हणून आम्ही एक विशिष्ट कॉर्पोरेट बँक आणि एक विशिष्ट नॅशनलाइज बँक यांच्याशी संगनमत करार करून आज जी काही व्हॅनची किंमत आहे याला 0 डाऊन पेमेंट कसं करता येईल, याला गॅरंटर कशासाठी, म्हणजे गॅरंटरची गरज नाहीये, याला कोलॅटरलची गरज नाहीये, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून जे काही तुम्ही EMI भराल त्याचं व्याज तुम्हाला परत मिळेल प्रत्येक महिन्यामागे. जी शासनाची स्कीम आहे, शासनाची दुसरी स्कीम आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं शासनाने अनुदान देतील काही 20% ते 25% पर्यंत, आणि ते जे अनुदान असेल ते बँकेत जमा होईल आणि बँकेच्या मार्फत तुम्हाला ते EMI मिळेल, त्याचं लोन मिळेल. आणि त्याचं तुम्ही जर समजा रेग्युलर EMI भरताय तर 3 वर्षांनी ती तुमची जी काही सबसिडी आहे ती तुमच्या बँकेत परत येईल. तर ह्या सगळ्या सविस्तर गोष्टी जोपर्यंत तुम्ही मला इथे मुंबई सेंट्रलच्या ऑफिसला भेटायला येत नाही तोपर्यंत मी त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला केस टू केस सांगू शकत नाही. आता याच्यामध्ये वेगळे वर्ग आहेत. मराठा आणि ब्राह्मण समाजाला अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, ओबीसी महामंडळासाठी शामराव पेजे जे आर्थिक मागास विकास महामंडळ जे आहे ओबीसी महामंडळ त्याच्यासाठी आहे. SC ST साठी आहे की मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमामध्ये आपण बसवतो. महिलांसाठी त्यांना विशेष प्राधान्य आहे. अशा वेगळ्या पद्धतीच्या स्कीम बसवण्याचं कारण असं की आपला महाराष्ट्रीयन मराठी तरुण तरुणी ह्या अवनी लघु उद्योग मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून कसा व्यवसाय करेल याबद्दल मला असं वाटतं मी गेल्या एपिसोडमध्ये बऱ्याच काही गोष्टी सांगितल्या. आज मी तुमच्या समोर परत एकदा युट्यूबच्या माध्यमातून अशासाठी आलोय की मध्यंतरी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी घोषणा केली होती की माझे कुटुंब माझी जबाबदारी. अगदी मान्य. आम्ही प्रत्येक जण खास करून मध्यमवर्गीय असून किंवा त्यातला लो प्रोफाईलचा जो आमचा वर्ग आहे, जो काबाड कष्ट करून जो कष्टकरी समाज जो आहे, किंवा मग तो माथाडी कामगार असेल, आमचे डबेवाले असतील, आमचे घरकाम करणारे ज्या महिला असतील, किंवा मध्यमवर्गीयचा जो कारकून असेल, मग तो एखादा नोकरदार असेल, कॉर्पोरेट सेक्टरमध्ये एखादा किंवा मग छोटे मोठे उद्योग करणार असेल, या सगळ्यांना जाण आहे की माझे कुटुंब माझी जबाबदारी. आणि तुम्ही तो चांगला स्लोगन वापरला. पण साहेब मला सांगा की माझे कुटुंब माझी जबाबदारी जोपर्यंत मी नोकरी किंवा जर धंदा करत नसेल तर मी सगळी कशी काही घेऊ खबरदारी. त्यामुळे ह्या वेळच्या लॉकडाऊन मध्ये, गेल्या लॉकडाऊनचा तुम्ही जर सगळ्या मित्रांनो एक्सपिरियन्स घेतलात तर आता तुम्हाला केंद्राचे म्हणजे आमचे भारताचे पंतप्रधान मान्य श्री नरेंद्र मोदी यांनी मागे घोषणा केली होती की आता तुम्ही आत्मनिर्भर व्हा. खरं तर तुम्हाला त्याच वेळी कळलं पाहिजे होतं की पूर्ण भारत देश की जिथे ज्या पद्धतीने जी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येच्या आधारे ज्या काही इन्फ्रास्ट्रक्चरच्या ज्या काही सुविधा आहेत, हे भारत देशातले पंतप्रधान असू देत किंवा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असू देत, हे कोणालाच आता काही जमणार नाही असं दिसायला लागलं. आपण जर पाश्चात्य देशाचं जर म्हटलं तर कुठलेही एखादी आपत्ती काळ जर येत असेल तर तिकडचा ते वर्ग कुठला बघत नाहीत. मग तो उच्चभ्र असू दे, मध्यमवर्गीय असू दे, किंवा मग आमचे काबड कष्ट करणारा जो वर्ग असू दे, कामगार वर्ग, ते लोक प्रत्येक गोष्टीला समान बघत असतात आणि प्रत्येकाला शासनाकडून एक आर्थिक मदत मिळत असते.
पण आता गेल्या वेळी म्हणजे आता जे 4 दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांनी ज्यावेळी लॉकडाऊनची घोषणा केली आणि त्या लॉकडाऊनच्या घोषणे अगोदर जो पब्लिकचा जो रोष होता की बाबा तुम्ही लॉकडाऊन तुम्ही भले महिनाभर करा, पण तुम्ही आमच्या घरात धान्य देणार का, तुम्ही आमच्या घराचं भाडं भरणार का, तुम्ही आमच्या ऑफिसचं भाडं भरणार का, तुम्ही आमची इलेक्ट्रिसिटी कमी करणार का, आम्ही जे घेतलेले हप्ते ते आमचे माफ होतील का, याबद्दल मुख्यमंत्री साहेब काहीच बोलले नाहीत. केंद्राकडून पण अशी काही कुठली मदत मिळाली नाही आणि केंद्राकडून कुठले पॅकेजेस येतात ते कसे पॅकेट होतात हे प्रत्येकालाच माहिती. मी आज मुंबई व्यापारी असोसिएशन आणि महाराष्ट्र रोजगार या माध्यमातून म्हणजे रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या माध्यमातून मी नोकरदारांसाठी पण बोलतोय आणि जे काही छोटे मोठे व्यावसायिक आहेत त्यांच्यासाठी मी आज समोर आलो. तुम्ही बघितलं असेल की 3-4 दिवसापूर्वी सगळे परप्रांतीय ही जी लोक आहेत ज्या पद्धतीने गेल्या वेळी मग ते मायग्रंट असून दे, चांगले छोटे मोठे इकडचे जे व्यापारी म्हणजे अगदी पानपट्टीवाले असू दे, इस्त्रीवाले असू दे, म्हणजे जे काही छोटे मोठे दूधवाले असतील, भाजीवाले, हे सगळे जण आपापल्या गावी पळाले. आणि मागे ना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी एक असं भर सभेत सांगितलं होतं की ज्या ज्या वेळी महाराष्ट्रामध्ये संकट येईल त्यावेळी हे परप्रांतीय आपापल्या गावी पळून जाणार आणि इथे फक्त राहणार हा स्थानिक भूमिपुत्र. मग ज्यावेळी जर समजा महाराष्ट्राच्या मध्ये एखादी काही स्कीम असेल किंवा एखादी काही योजना असेल की त्यावेळी जे परप्रांतातली जी काही लोक आहेत जे इथे स्थायी झाले आहेत, हे स्थायी झालेले लोक नंतर स्वतःला मग भूमिपुत्र समजतात. आणि मग ह्या तथाकथित भूमिपुत्रांसाठी आमचे जे काही पक्ष आहेत, ज्यांची वोट बँक आहे, ही वोट बँकेच्या साठी या परप्रांतीय म्हणजे जे परप्रांतीय मी त्यांना म्हणेन की जे इतर प्रांतातून आलेले आहेत, मग भले ते इथे स्थायिक झालेत, मग त्याच्यासाठी मग त्यांनी सांगितले की 2010 आणि 2000 काय ते त्यांचे जे काही रूल्स आहेत त्या पद्धतीने ते त्यांचं डोमिसाईल घेऊन बसलेले आहेत. आणि मला एक खेदाने सांगावं वाटतं की ज्या काही स्कीम्स आपल्या महाराष्ट्र शासनाच्या ज्या येतात शासनाच्या, ते शासन कधी सांगायला जात नाही किंवा त्या पद्धतीने ते पब्लिसिटी करत नाही. आणि आमच्या मराठी बांधवांना तर ते कधीच मला असं वाटतं सगळं गाव फिरून आल्यानंतर त्यांना संध्याकाळी कळते. सकाळभर ते रात्रभर ते गाव फिरत असतात आणि मग रात्री कुठेतरी कोणतरी सांगितलं असेल तर त्याच्यावर पण ते लक्ष देत नाही. पण हाच जो परप्रांतीय म्हणून आपण सारखं जे म्हणतो आणि पूर्ण महाराष्ट्र, ज्या महाराष्ट्रावर पूर्ण भारताची नजर आहे, भारताच्या पूर्ण लोकसंख्येची जी काही लोक आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत त्यांना कळतं की महाराष्ट्रामध्ये काय किती सुजलाम आणि सुफलाम आहे आणि त्याचा आपण वापर करत नाही. तर अशाच काही ज्या स्कीम्स आहेत, जसं आता मगाशी म्हणालो की मराठा आणि ब्राह्मण समाजासाठी ओबीसी महामंडळ ओबीसी साठी किंवा एससी एसटी साठी ह्या वेगळ्या स्कीम्स आहेत. पण ह्या स्कीमसाठी आमचा मराठी बांधव तेवढा तत्पर नाहीये, कारण त्याची एक मानसिकता झाली मी कुठेतरी काहीतरी छोटी मोठी नोकरी करीन, एक 10-15 हजाराची, आणि मी बाबा सकाळी नोकरीला जाऊन संध्याकाळी घरी आलो, जेवण केलं की परत झोपलं, परत स्वतः तो सकाळी ट्रेन पकडायला तेवढाच मोकळा. त्यामुळे त्याच्या पलीकडे त्यांनी काही त्याचा प्लॅन बी हा तयारच केला नाही. आणि म्हणूनच मला असं वाटतं तुम्ही हा प्लॅन बी न तयार केल्यामुळे तुमची काहीशी अशी अवस्था झाली. मी मागेही माझ्या एका एपिसोडमध्ये बोललो होतो की तुम्ही नोकरी करताना करा, ते एक तुमचं फिक्स इन्कम आहे, पण सोबत आता तुम्ही जोड धंदा म्हणजे तुम्ही छोटा मोठा व्यवसाय जर नाही केला तर मला असं वाटतं येणारी परिस्थिती फार भयावह आहे. आणि तुम्ही आता हे तुमच्या मनाशी गाठ बांधूनच ठेवा की येणारी परिस्थिती फार भयावह आहे. तुमचं कुटुंब तर तुम्हाला माफच करणार नाहीये, तुमची कुटुंब तुमची जबाबदारी, पण जर तुम्ही आता जर वेळेला जर खबरदारी नाही घेतली तर मला असं वाटतं येणारा काळ हा परत तुम्हाला त्रासदायक ठरणार. हे लिहून घ्या. तुम्हाला वाटलं होतं की मागचा लॉकडाऊन झाला, आता सगळं नोव्हेंबरला आपण सगळं बाहेर पडलोय, आता आपण कामधंदा करू, आपण आता व्यवसाय करू, परत काय आता होणार नाही, कोण या करोना आणि कशासाठी येतोय आणि काय करणार आहे आपलं, तर तसं नसतं. आज तुम्ही बघताय की ठिकठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोरोनाग्रस्त बरेच झाले आहेत. हा, पण याच्यामध्ये मीडियाची पण एक चूक आहे की जे कोरोनाग्रस्त आहेत ते कोरोना मुक्त पण झाले. त्यामुळे माझी एक परत ह्या युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही हेही सांगा की जे कोरोनाग्रस्त होतात ते फक्त थोड्या काळासाठी असतात, एक 8-10 दिवसासाठी, 8-10 दिवसानंतर ते कोरोना मुक्त पण होतात. त्यामुळे मुंबई व्यापारी असोसिएशन, माझी जे व्यापारी जे सभासद आहेत आणि महाराष्ट्र रोजगारचे जे नोकरदार म्हणजे जे रोजगाराच्या माध्यमातून जे आमचे सभासद आहेत, मी प्रत्येकाला विनंती करतोय की महाराष्ट्र शासनाच्या ज्या काही गाईडलाईन्स आहेत त्या आपण फॉलो करूया. घरी बसायचं नाहीये, मी घरी बसण्याबद्दल म्हणत नाहीये, पण जरी समजा तुम्ही बाहेर निघाला तरी तुम्ही एक योग्य ती खबरदारी घ्याल तरच तुम्ही तुमची माझे कुटुंब माझी जबाबदारी पेलाल असं मी समजतो. तर माझं असं मत आहे की मी आज
अवनी लघुउद्योग मोबाईल व्हॅन योजनेच्या बाबतीत जी काही आता ठळक बातमी दिली की ही व्हॅन तुम्हाला 0% डाऊन पेमेंट, 0% कोलॅटरल, 0% गॅरंटर आणि महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून तुम्हाला व्याज परतावा किंवा व्याज शासन अनुदान हे मिळणार आहे. या व्हॅन मधून तुम्ही फूड व्हॅन करू शकता, फ्रूट अँड व्हेजिटेबल करू शकता, ग्रॉसरीची व्हॅन करू शकता, झेरॉक्स सेंटर करू शकता आणि अजून बरेच काही व्यवसाय, मग अगदी गार्मेंटचं असेल, अशा बऱ्याच आम्ही वेगळ्या व्हॅन बनवल्या. पण माझं एक सगळ्यात महत्वाचं म्हणणं आहे की हा एक अवनी ब्रँड म्हणून आपण हा बनवतोय. या अवनी ब्रँडची काही जी नाममात्रची फी असेल ती तुम्हाला भरावीच लागेल. तर ती कशी आहे, त्या ब्रँड फी मधून आम्ही काय करणार आहोत ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे शासकीय व्याज परतावा किंवा कर्ज अनुदान संमती पत्र जे आम्ही मिळवून देतोय. मग ते त्यासाठी तुमचे पॅन कार्ड, आधार कार्ड, रेशन कार्ड, इलेक्ट्रिक बिल, बँक स्टेटमेंट, एज्युकेशन सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, लिव्हिंग सर्टिफिकेट, डोमिसाईल आहेत, असे 8-10 पेपर्स आहेत जे आपल्या ऑलरेडी खिशात किंवा घरात असतात. हे पेपर्स आपल्याला लागतील. सगळ्यात महत्वाचं, मी प्रत्येक एपिसोडला सांगितलं की तुमचा सिबिल चांगलं असणं गरजेचं आहे. आणि ह्याच्यामध्ये बँकांनी खरंच मला असं वाटतं तुमच्या बँकेत जिथे जिथे अकाउंट आहे ते तुम्हाला सांगितलं नसेल, पण एका मोठ्या उच्च अधिकाऱ्याने मला एका बँकेच्या अधिकाऱ्याने सांगितलं की 2016 नोटबंदी, 2017 जीएसटी, 2020 आणि 2021 हा जो काही लॉकडाऊन, या वर्षामध्ये जर समजा तुमचे काही मागे पुढे जर हप्ते झाले असतील, जे काही तुम्ही हप्ते भरता, मग एखादं होम लोन असू दे, एखादं व्हेकलचं तुमचं लोन असेल, एखादे पर्सनल फायनान्स काही घेतले असतील, त्याचे कुठे मागे पुढे लोन झाले असतील तर ते कन्सिडर करतात. त्यामुळे सिबिलला छोटा मोठा काही इफेक्ट झाला असेल तर तो आपण सांभाळून घेऊ शकतो. सो शासकीय व्याज परतावा किंवा कर्ज अनुदान संमतीपत्र हे आम्ही त्या आधारे करून देतोय, ते जे महत्वाचं आहे. त्यानंतर उद्यम होईल. पहिल्यांदा उद्योग आधार कार्ड होता, तो उद्यम, मग गुमास्ता, त्यानंतर फसाय म्हणजे ज्याला आपण फूड अँड सेफ्टी, त्याचं जे प्रमाणपत्र ते फार महत्वाचं आहे. ही व्हॅन कुठे लागेल त्याची जागा निश्चित करण्याचं काम सगळं गाईडलाईन आम्ही देतो. स्थानिक प्रशासन पत्रव्यवहार म्हणजे आता स्थानिक प्रशासन म्हणजे आता पोलीस प्रशासन म्हणून आणि बृहन्मुंबई महानगरपालिका. आणि मागच्या मी एपिसोडला सांगितल्याप्रमाणे आता तब्बल बीएमसीच्या, मी जबाबदारीने बोलतोय, बीएमसीच्या साधारण 3600 गाड्या त्यांच्या निघणार आहेत फूड व्हॅन. त्यामुळे त्या फूड व्हॅन मध्ये आपल्या अवनी व्हॅन कशा समाविष्ट होतील ह्याचा आपण पूर्णपणे प्रयत्न करतो. सो स्थानिक प्रशासन पत्रव्यवहार झाला. आम्ही आता ह्या ज्या काही नवीन व्हॅन किंवा जुन्या व्हॅन ह्या प्रत्येकाला आता आम्ही अवनी टी शर्ट, की ज्या टी शर्टवर अवनीव्हॅन.com म्हणून जी एक साईट असेल, तुमच्या कंपनीचं नाव असेल, तुमचं नाव असेल आणि एक अवनीचा ऍप्रन किंवा टी शर्ट किंवा ऍप्रन याच्यापैकी, म्हणजे समजा महिलांना ऍप्रन घालायचं असेल तर आपण ऍप्रन देऊ. अवनीची कॅप असेल, अवनीचा कॅमेरा असेल, एसएससी जो एक कॅमेरा आहे तो आम्ही देऊ. अवनी फायर एक्सटिंग्विश म्हणजे फायरचं एक छोटंसं युनिट आम्ही लावतोय. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं, जिथे तुमची जी गाडी लागेल तिथे तिकडचे काही नामांकित मध्ये वेगळ्या पक्षातील आमचे प्रतिनिधी असतील, लोकप्रतिनिधी, मग नगरसेवक असतील, खासदार, आमदार यांना पत्रव्यवहार करून त्यांना जास्तीत जास्त या स्टॉलचं उद्घाटन करण्यासाठी आपण बोलवणार आहोत. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे कच्चा माल घेण्यास, मग तो एखादा तुमचा फळभाजी जर समजा तुम्हाला कच्चा माल जो घ्यायचा आहे म्हणजे जे विकण्यासाठी, तर त्याच्यासाठी आमचे काही व्यापारी आहेत, घाऊक व्यापारी, त्यांच्यासाठी आम्ही तुम्हाला एक चांगलं गाईडलाईन्स आम्ही देऊ. दुसरी महत्वाची गोष्ट की ग्रॉसरी जर समजा एखाद्याला व्हॅन करायची असेल तर ग्रॉसरीचं पूर्ण साधारण 740 आयटम्स जे आम्ही आमच्या एका मोठ्या फर्म बरोबर टायप केलेलं आहे, तर ती पूर्ण जे काही माल आहे, मग ते गहू असतील, तांदूळ असतील, नमकीन्स असतील किंवा मग मसाले असतील, तेल असेल, हे सगळे प्रॉडक्ट्स अवनीबाजार.comच्या नावाने आम्ही तुम्हाला ते सप्लाय देऊ शकतो. त्यानंतर फूड व्हॅनसाठी जे काही मटेरियल लागत असेल तेही आम्ही मटेरियल तुम्हाला करू. सो एकंदरीत आम्ही पूर्ण कच्चा माल घेण्यासाठी आम्ही कम्प्लिटली सहाय्य तुम्हाला करतो. तर मला असं वाटतं की आताच्या या सगळ्या घडीमध्ये तुम्ही छोटीशी मोठी जी काही अवनी ब्रँडच्या फी साठी जी तुम्ही गुंतवणूक करून 0% डाऊन पेमेंट, 0% गॅरंटर, 0% कोलॅटरल आणि महाराष्ट्र शासनाच्या अनुदानाने किंवा महाराष्ट्र शासनाच्या व्याज परतावाने जर तुम्हाला अशा पद्धतीने जर समजा तुम्ही रस्त्यावर दिवसाला कमीत कमी 20-25 हजार रुपये जर तुम्ही धंदा करू शकाल, तर मला असं वाटतं एखादी जागा घ्या, त्याचं भाडं भरा, त्याचं इलेक्ट्रिसिटी भरा, कामगारांना पगार द्या. ह्याच्यापेक्षा आता महाराष्ट्र शासनाने बृहन्मुंबई महानगरपालिकेने, म्हणजे आपण स्थानिक स्वराज्य संस्था म्हणूया, आपण फक्त मुंबई महापालिकेबद्दल म्हणत नाही, मी अगदी महाराष्ट्रातले जे काही शासन आणि शासनाच्या जीआर मध्ये हे सगळं दिलेलं आहे. तो जीआर पण तुम्ही ज्यावेळी माझ्या ऑफिसमध्ये याल तुम्हाला तुम्ही जीआर दाखवेल. त्या जीआर मध्ये फिरते खाद्य केंद्र किंवा फिरते जी वाहनं आहेत
या वाहनांमध्ये आपण काय काय करू शकतो, या सगळ्या गोष्टी त्याच्यात नमूद केलेल्या आहेत. फक्त हे मला माहिती होतं, ते तुमच्यापर्यंत मी आता पोहोचवतोय. आणि त्या पद्धतीने मला असं वाटतं की महाराष्ट्रातील एक घर सोडून तरी आता ही व्हॅन झाली पाहिजे. मी छोटी मोठी उदाहरणं देतो. तुम्ही जवेरी बाजार मुंबईचं बघितलं असेल की शेजारी शेजारी मला असं वाटतं माझ्या मैदानात 400-500 ती तिकडे ज्वेलरीची दुकाने आहेत. आता मला सांगा की बाजूबाजूला बसून पण ते सगळे करोडपती आहेत, सगळे एकाच जाती जमातीचे, जास्तीत जास्त गुजराती आणि मारवाडी या समाजातले आहेत. मग जर बाजूबाजूला बसून जर समजा त्यांचा बिझनेस होत असेल, पण मग माझा मराठी बांधव बाजूबाजूला जर समजा एक ह्या सगळ्या व्हॅन जर लागल्या आणि जर समजा एक आपण काय म्हणूया त्याला अवनी व्हॅनच्या एक आपण फेस्टिवल जर समजा तुमच्या माध्यमातून जर समजा केला प्रत्येक गल्लोगल्लीमध्ये, प्रत्येक शहरामध्ये, आणि तिथे फक्त माझा मराठी बांधव, माझी मराठी तरुण तरुणी, माझे मराठी बंधू भगिनी जर तिथे जर दिसतील, तर यापेक्षा महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून तुम्हाला जर केलेली मदत, मग ती प्रत्यक्ष असू दे किंवा अप्रत्यक्ष, याचा जर तुम्ही आता लाभ जर नाही घेतला तर येणारा काळ खडतर असेल. एवढेच सांगून मी तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.